आणि आता बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची। शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईमधील काही भागांमध्ये पाणी कपात केली जाणार आहे। घाटकोपर, भांडूप आणि मुलुंडमध्ये पाणी पुरवठा बंद राहील। 2 ठिकाणी जलवाहिनी जोडण्याचं काम करण्यात येत आहे आणि त्यामुळे हे पाणी कपात करण्यात आलेली आहे। पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर 4 ते 5 दिवस पाणी गाळून वापरण्याचं पालिकेकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। तर मुंबईमध्ये शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस काही भागांमध्ये पाणी कपात केली जाणार आहे। आणि याविषयी अधिक बोलूयात। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी मुंबईवरून सोबत आहेत। श्रेयस, कोणकोणते भाग आहेत, कोणकोणता परिसर आहे ज्या ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती मुंबई महापालिकेने नेमकं काय आवाहन केलेलं आहे? खरं तर मुंबई महापालिकेने पाणी कपात करणार असं सांगितलेलं हा परिसर म्हणजेच मुलुंड, भांडूप आणि थोडा भाग विक्रोळीचा आहे तो परिसर आहे। आपण बघितलं तर गोरेगाव आणि मुलुंडला जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम सुरू आहे। त्याची जी जलवाहिनी आहे त्याचं 1200 मिलीमीटर जलवाहिनीचं काम येत्या खरं शुक्रवार आणि शनिवार आणि रविवार होणार आहे। आपण बघू शकतो तर हे काम जे आहे ते 24 तारखेला सकाळी 11:30 वाजता ते 25 तारखेला सकाळी 11:30 पर्यंत होणार आहे। त्यामुळे येत्या 2 दिवसात पाणी कपात होणारच आहे। पण त्यानंतर जसं गुरु तू म्हटलास की महापालिकेने हेही सांगितलं आहे की त्याच्यानंतर येणारे 3-4 दिवस पाणी गाळून वापरा, कारण एकूणच पाणी जे खऱ्या अर्थानं काम जे होणार आहे ते काममध्ये थोडंसं खराब पाणी येऊ शकतं, ऑर्गॅनिक वॉटर येऊ शकतं आणि त्या कारणाने कुठे ना कुठे हे एक मोठी गोष्ट आणि खरं तर खूप जवळची गोष्ट लोकांसाठी आहे की पाणी आणि जे पाणी पुरवठा कमी होणार आहे या भागांसाठी। गुरु बरोबर, त्यामुळे पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवरती आता मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आणि तसं आवाहन पालिकेने केलं। धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।